नमस्कार मंडळी. तर स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण अगदी कॅफे स्टाईल स्नॅक्स बनवणार आहोत. तर हे स्नॅक्स आपण बटाट्यापासून बनवणार आहोत. तर व्हिडिओ पूर्ण नक्की बघा. जर तुमच्याकडे पार्टी असेल किंवा तुमचे फ्रेंड्स वगैरे येणार असतील तर तुम्ही हे सर्व पदार्थ आधीच बनवून फ्रीजमध्ये स्टोअर करून नंतर गरमागरम तळून तुम्ही सर्व करू शकता. तर ह्या रेसिपीज खूप हेल्पफुल असतात. तर पूर्ण व्हिडिओ नक्की बघा, स्किप न करता. तर मी इथे 3 मोठ्या साईजचे बटाटे घेतलेले आहे आणि 4 छोट्या साईजचे. तर आपल्याला याच्यापासून फिंगर चिप्स बनवायचे आहे आणि आपलं जे मी दाखवलं व्हिडिओमध्ये ट्रायंगल शेपचे वगैरे आपल्याला हव्या त्या आकाराचे आपण स्नॅक्स बनवू शकतो. तर याची सर्व बटाट्यांची मी साल काढून यांना छान पाण्यामध्ये डिप करून ठेवलं आणि आता आपण याचे फिंगर चिप्स कापून घेऊया. तर याच्या एजेस आपण कापून घ्यायच्या आणि याला छान असे लांब आकारात आपल्याला हव्या असलेल्या आकारात म्हणजे असे लांब लांब कापून घ्यायचे आणि हे ज्याच्या साईड्स निघालेल्या आहे याही आपण यूज करणार आहोत जे आपण अदर्स रेसिपी बनवणार आहोत त्याच्यामध्ये. तर ते साईडला त्या पाण्यामध्येच डिप करून ठेवा म्हणजे ते काळपट पडणार नाही आणि याचे असे छान छान लांब सकट काप करून घ्यायचे आणि हेही काप आपल्याला एका पाण्यामध्ये डिप करून ठेवायचे, नाहीतर बटाटा लगेच काळपट पडतो. आणि हे सर्व काप करून झाल्यावर मी बॉईल करायला पाणी ठेवलेलं आहे ऑलरेडी. तर आपल्याला याला हाफ बॉईल करून घ्यायचं आहे, जास्त शिजवायचं नाही, हलकंसं शिजवून घ्यायचं आहे. जसे आपण वेपर्स बनवतो उन्हाळ्यात आणि त्यांना जसे आपण अर्धवट शिजवतो तर त्यापेक्षाही कमी प्रमाणात आपल्याला याला शिजवून घ्यायचं आहे. आणि नंतर हे आपण चाळणीने गाळून घ्यायचं, हे गरम पाण्यातून काढून घ्यायचे आणि लगेचच याला थंडगार पाण्यात घालायचे म्हणजे याची कुकिंग प्रोसेस थांबेल आणि हे जास्त कुक होणार नाही. तरी मी ते थंड पाण्यात घातलेले आहे. तरी ते पाणी गरम झालं तर मी त्यात बर्फाचा गोळा घातलेला आहे जेणेकरून हे पाणी अजून जास्त थंड होईल आणि याची कुकिंग प्रोसेस थांबेल. नंतर हे आपण एका गाळणीवर काढून घ्यायचे आणि त्याचं पाणी निथरत ठेवायचं. तोपर्यंत मी त्याच पाण्यामध्ये हे दुसरे जे बटाटे होते आपले त्याचे काप करून त्यांना छान सॉफ्ट होईपर्यंत शिजवून घेतलेलं आहे. आता आपले बटाट्यातलं पूर्ण पाणी निघालेलं आहे फिंगर चिप्स जे आपण बनवले होते. आता त्याच्यात आपल्याला 2 चमचे कॉर्नस्टार्च घालायचं आहे, कॉर्नफ्लॉवर, आणि ते छान त्याची कोटिंग करून घ्यायची आहे आपल्याला. आणि हे लगेचच तळायचे नाही आहेत. यांना आपल्याला एका डब्यामध्ये भरून फ्रीजमध्ये 1 ते 1.5 तासासाठी फ्रीज करून घ्यायचे आहे. फ्रीझरमध्ये ठेवायचे आहे, फ्रीजमध्ये नाही. म्हणजे एकदम कडक झाले पाहिजे. जे तेलात घालतात फक्त याची वरची साईड ती क्रिस्पी होईल आणि आतमध्ये हे सॉफ्टच राहतील आणि काळपट पडणार नाही. त्यासाठी याला फ्रीझरमध्ये ठेवायचं आहे. आणि हे जे बटाटे आपण शिजवून घेतलेले होते ते पुरणाची मी इथे गाळणी घेतलेली आहे आणि यांना आपण जसं आपण पुरण गाळतो तसंच छान असं त्या गाळणीतून चमच्याच्या साहाय्याने गरम असतानाच गाळून घ्यायचं आहे. थंड झाल्यावर हे थोडे चिकट होता त्यामुळे गरम गरम पटकन गाळून घ्या. आता हा छान आपल्याला डो तयार करून घ्यायचा आहे. तर बटाट्यामध्ये मी कॉर्नफ्लॉवर आणि मीठ ॲड केलेलं आहे. तर कॉर्नफ्लॉवरची क्वांटिटी सांगता नाही येणार. आपल्याला याचा फक्त सेमी सॉफ्ट असा डो तयार करून घ्यायचा आहे. कारण कधी कधी याला जास्त पीठ लागतं, कधी कमी लागतं. तर तुम्ही फक्त असा डो तयार झाला पाहिजे इतकं त्यात आपल्याला कॉर्नफ्लॉवर घालायचं आहे. आणि नंतर आपल्याला याचे आता जितके पदार्थ तुम्हाला बनवायचे असतील तितके याचे भाग करून घ्या. मी बाकीचे जे आयटम्स बनवलेले आहे ते मी एका वेगळ्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करेल. तर ह्यानंतरही एक व्हिडिओ येईल तर तोही नक्की बघा, कारण हा व्हिडिओ खूप लांब होत होता म्हणून मी एक व्हिडिओ अजून बनवलेला आहे याचा पार्ट 2. तर ह्या आपल्याला एका डोमध्ये फ्लेवर द्यायचा आहे. तर मी इथे पिझ्झा टॉपिंग जी मिळते त्याचा फ्लेवर दिलेला आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार दुसरं कोणतंही फ्लेवर देऊ शकता आणि तुम्ही याच्यात जर तुम्हाला चीज ॲड करायचं असेल तर चीजही ॲड करू शकता. तुम्ही ऑरेगानो ॲड करू शकता. चिली फ्लेक्स तुम्हाला जर तिखट आवडत असेल चिली फ्लेक्स ॲड करू शकता. तर याचे छान असे लांब लांब मी काप तयार करून घेणार आहे. तुम्ही तुम्हाला हव्या असलेल्या आकारात करू शकता. तर हे सर्व काप करून झाल्यावर यांना एका प्लेटमध्ये मैद्याने डस्ट करून घ्यायचं आणि त्यावर हे छान मोकळे करून ठेवायचे.
जोपर्यंत आपण दुसरं बनवू तोपर्यंत हे छान असे ड्राय होऊन जातील आणि सर्वच आपण एकदा तळायला घेऊ. आणि हे तळून म्हणजे अर्धवट तळून आपण फ्रीझरमध्ये स्टोअर करू शकतो. आपण जसे मकेन्सचे आणतो तसेच आपण यांनाही सेम तीच रेसिपी आहे, फक्त आपण याच्यात प्रिझर्वेटिव्स वापरलेले नाहीत. तर हा सेकंड डो आहे आणि याच्यात मी कोणतंही फ्लेवर ॲड केलेलं नाही. तर याला मी ट्रायंगल शेपमध्ये कट करून घेणार आहे आणि हेही आपल्याला अर्धवट शिजवून घ्यायचे, म्हणजे अर्धवट तळून घ्यायचे. मी तुम्हाला दाखवेलच पुढे व्हिडिओमध्ये, तर त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा, म्हणजे तुमच्याकडून कोणतीही स्टेप मिस होणार नाही आणि तुमचेही जसे मी व्हिडिओमध्ये दाखवलेले आहे तसंच स्नॅक्स घरी तयार होतील. तर तुम्ही हे आधी तयार करून फ्रीझरमध्ये स्टोअर करू शकता आणि जेव्हा तुम्हाला हवे असतील तेव्हा गरम गरम तळून ट्राय करू शकता. तर याचे मी असे त्रिकोण असे कापून घेतलेले आहे. तुम्हाला गोल आवडत असेल तुम्ही गोल कापू शकता, हार्ट शेपमध्येही कापू शकता. आणि हे बघा आपल्याला आता 1 ते 1.5 तास या फिंगर चिप्सला झालेला आहे. तर हेही आपल्याला लगेच तळता येतील. तर मी आत्ता त्यांना तळणार नाही आहे. मी आता जे आपण लांब काप करून ठेवलेले होते पिझ्झा टॉपिंग घालून, ते आता मी तळून घेणार आहे. सुरुवातीला मी यांना गोल्डन ब्राऊन म्हणजे लगेच खाण्यासाठी गोल्डन ब्राऊन असे तळून घेणार आहे आणि नंतरची बॅच मी सेमी फ्राय करणार आहे, म्हणजे अर्धवट त्यांना तळणार आहे आणि ते नंतर एका एअरटाईट कंटेनरमध्ये ठेवून फ्रीझरमध्ये ठेवून द्यायचे. आपल्याला हवे असेल तेव्हा काढून छान फ्राय करून घ्यायचे. हे बघा असे सेमी फ्राय आपल्याला करायचे आहे. फक्त त्याचा रंग हलकासा बदलायला हवा, खूप जास्त नको. हे बघा हे जास्त तळलेले आणि हे कमी तळलेले. तर हे तुम्ही जे ब्राऊन झालेले आहे ते लगेच ट्राय करू शकता, खायला अगदीच टेस्टी लागतात. आता आपण जे समोसेसारखी साईज कापून ठेवलेली होती तीही तळून घेऊया. तर सुरुवातीला हिला तळायची वेगळी पद्धत आहे. सुरुवातीला हिला सेमी फ्राय करायची, मग काढून ठेवायची. तिला पूर्ण थंड झाल्यावर म्हणजे रूम टेम्परेचरलाच पूर्ण थंड झाल्यावर परत फ्राय करायची. तेव्हा ही अगदी छान क्रिस्पी होते. अशीही होते पण तिला जास्त गोल्डन ब्राऊन करावी लागते. त्यामुळे असं करायचं की कमी तळून तिला थंड होऊ द्यायची. आणि ही बघा मी ही सेकंड टाईम तिला फ्राय करत आहे. तर मी आधी काढून ठेवली, थोडा वेळ थंड होऊ दिली आणि नंतर मी हिला परत फ्राय करते. तर बघा छान गोल्डन अशी झालेली आहे आणि अगदी क्रिस्पी होते, वरतून क्रिस्पी आणि आतमध्ये सॉफ्ट होते. आणि याच पिठापासून मी कटलेट्सही बनवलेले आहेत, तर ते तुम्हाला दुसऱ्या पार्टमध्ये बघायला मिळतील. तर दुसरा पार्टही नक्की बघा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि तुमच्या फ्रेंड्ससोबत व्हिडिओला शेअरही नक्की करा. धन्यवाद.